नमस्कार मित्रांनो. राज्यातील 65 वर्षे वय त्यावरील असलेल्या नागरिकांना राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मान्यता दिलेली आहे. जसे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की राज्यश्री योजना नेमकं काय आणि त्याच्यामध्ये कुणाला लाभ मिळू शकतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र शासनाकडून आज हा GR काढण्यात आलेला आहे. या GRमध्ये काय नमूद केलेलं आहे हे आपण बघू. तर याच्यामध्ये जर बघितलं तर प्रस्तावना सोडून देऊ आपण, जे मेन मुद्दे आहेत तेच घेणार आहे. आणि यामध्ये तुम्ही कसं समाविष्ट होसाल, कसे तुम्हाला याच्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, हे सर्व बाबी आज आपण बघणार आहे. आणि हे पैसे तुम्हाला कसे मिळू शकतात हे सुद्धा आपण बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील. तर मित्रांनो, सदर योजनेचं जे नाव आहे ते मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे. त्याचे उद्दिष्ट जे आहे ते राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी त्यांना वयोमापात येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी अर्थसहाय्य, साधने, उपकरणे यासाठी योग्योपचार वगैरे याच्यासाठी त्यांना 3,000 रुपये देण्यात येणार. तर योजनेचं स्वरूप काय? सदर योजना पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्य, साधने, उपकरणे खरेदी करता येतील. उदाहरणार्थ जसं की चष्मा, ज्याला कोणाला दिसत नसेल त्याला चष्मा, श्रवण यंत्र, ज्यांना ऐकायला येत नाही, ज्यांना चालता येत नाही त्यांना स्टील व्हील चेअर, ज्याच्यानंतर फोल्डिंग वॉकर, त्याच्यानंतर कमोड खुर्ची, ब्रेस, त्याच्यानंतर लंबर बेस्ट, सायकल कॉलर. तर यापैकी तुम्ही काही उपकरण तुम्हाला भेटू शकतं, जे की तुम्ही तर त्याचेच केंद्र शासनाच्या मार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले, तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेले उपचार केंद्र, मनस्वास्थ्य, मनशक्ती केंद्रे, प्रशिक्षण केंद्रे येथे सहभागी होता येईल. निधी वितरण, अर्थसहाय्य राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. थेट लाभ हा DBT प्रणालीद्वारे 3,000च्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येईल. शिबिराचे आयोजन करणे, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणे जाळे त्याच्याद्वारे ह्याच्यात करण्यात येणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 5 नंबरचा जे आहे तर लाभार्थीच्या तपासणीसाठी प्रवास, अल्पोहाव, कार्यालयीन खर्च, पात्र लाभार्थी यांचे नोंदणी दस्तावेज, हाताळणी कागदपत्र तसेच तपासणी करून त्यांना थेट लाभ हा DBTद्वारे वितरित करणे, तसेच लाभार्थ्यांना लाभ प्रमाणपत्र वाटप करणे करिता प्रति लाभार्थी 200 अंदाजे खर्च अपेक्षित आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथे 200 रुपये खर्च लागू शकतो. योजनेमध्ये अंमलबजावणी कशी होईल ते आपण बघू. ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्यक व विशेष आर्थिकदृष्ट्या अनुदान थेट लाभ वितरण DBT प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला मित्रांनो प्रश्न पडला असेल की DBT म्हणजे नेमकं काय? DBT म्हणजे PM किसान सन्मान निधीचे जे पैसे डायरेक्ट खात्यामध्ये येतात, तसेच बऱ्याचशा योजना जे सरकारचे आहेत ते डायरेक्ट खात्यामध्ये तुमचे पैसे येतात. त्याच प्रणालीद्वारे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट टाकण्यात येणार आहेत. तर तुम्हाला इतर कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. राज्य नोडल एजन्सी यंत्रणा, प्रस्तुत योजनेत लाभार्थ्याची निवड कशी करणे, लाभार्थ्याकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, लाभार्थ्याचे आधार कार्ड क्रमांक, बँक खाते यांची माहिती गोळा करणे, कामे नोडल एजन्सी, केंद्रित सामाजिक उपक्रम संस्था CPSU यांच्या माध्यमातून आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याद्वारे पार पडण्यात येईल. तर ही एक याच्यावरती एक संस्था निवडण्यात येईल मित्रांनो. त्याच्यानंतर ते सर्व कामं होतील. महानगरपालिका असतात. महानगरपालिका जर तुम्ही असेल तर तिथे तुम्हाला आयुक्त महानगरपालिका, वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका, बालविकास अधिकारी, त्याच्यानंतर सदस्य, सचिव, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्यापैकी कोणीही तुमचा अर्ज पास करू शकतो. जिल्हा स्तर जर असेल तर जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर सहअध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे, त्याच्यानंतर सदस्य, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा सदस्य. तर या प्रकारे याचं असणार आहे मित्रांनो. तर लाभार्थ्यांची पात्रता व निकष, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कसे पात्र ठराल. तर सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी
दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली आहे. तर मित्रांनो 31 डिसेंबरपर्यंत हे तुम्हाला 65 वर्षे पूर्ण झालेले असले पाहिजे. म्हणजे जे अर्ज करणार आहेत त्यांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत इथे 65 वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. असे नागरिक पात्र समजण्यात येतील ज्या व्यक्तीचे वय 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे, म्हणजे 65 वर्षापेक्षा जास्त, कमी नसलं पाहिजे. त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डची अर्ज केलेला असावा आणि आधार कार्ड नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. म्हणजे जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही त्याच्या पावतीवरून सुद्धा इथे अर्ज करू शकता. जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तावेज असेल तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकार्य असेल. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा अधिकार प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड, म्हणजे तुमचं रेशन कार्ड इथे लागेल. त्याच्यानंतर किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही तुमचा निवृत्ती पुरावा पण इथे देऊ शकता जर तुम्ही कोणत्या योजनेमध्ये असाल. उत्पन्न मर्यादा, लाभार्थ्याकडे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे. म्हणजे तुमचं उत्पन्न जे आहे ते 2 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. म्हणजे हे जे मी तुम्हाला उपकरणांची इथे यादी दाखवली त्या उपकरणापैकी कोणतंही उपकरण तुम्ही मागच्या 3 वर्षामध्ये घेतलेलं नसलं पाहिजे, जे की सरकारच्या स्कीममधून भेटलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात, आधार संलग्न म्हणजे जिथे तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यात डायरेक्ट तुम्हाला थेट 3,000 रुपये तुमचा लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मानस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रश्न केल्याचे लाभार्थ्याचे देयक इनव्हॉइस प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक उपयुक्त दिवसाच्या आत येथे संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम म्हणजे CPSU संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. हे जी डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला 30 दिवसाच्या आत इथे जमा करायचे आहेत. अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला पैसे भेटल्याच्या नंतर 30 दिवस दिले जातात, त्याच्या आतमध्ये तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स इथे तुम्हाला द्यावे लागणार आहेत. निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्याच्या संख्येपैकी 30% ही महिलांसाठी राहते आणि 70% जेंट्स लोकांना राहते. म्हणजे तर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय? एक आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, राष्ट्रीय बँकेचे पासबुक, कोणत्याही एका सरकारी बँकेचं तुम्हाला बँक पासबुकची झेरॉक्स लागेल. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागतील. स्वयंघोषणापत्र लागेल. त्याच्यानंतर शासनाने ओळख पत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे, जर अजून काही कागदपत्रे असतील जी तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून असतील तर ते तुम्ही देऊ शकता. तर याच्यानंतर आहे की पोर्टल तयार करणे. राष्ट्रीय वयस्क योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र समिती तंत्रज्ञान मंडळाकडून विकसित करण्यात येईल. म्हणजे जे स्वतंत्र पोर्टल यांचं अजून बनलेलं नाही ते बनवण्यात येईल. त्याच्यानंतर हे काम होतील. योजनेबद्दल जागरूकता निर्माण करणे, जर या योजनेची कोणाला माहिती नसेल तर त्याच्याबद्दल. तर मित्रांनो असं हे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे तुमचे राहणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स वगैरे देऊन तुम्ही हे तुमचे कामं करू शकता आणि या योजनेमध्ये लाभ घेऊ शकता. तर याच्यामध्ये भरपूर असे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत राहतात आणि याच्याबद्दल अजूनही काही सविस्तर माहिती आपल्यापर्यंत आली तर आम्ही नक्कीच तुम्हाला आमच्या चॅनलवर ती माहिती सादर करू. तर याच्यासाठी